तुम्हाला अचानक ह्या गोष्टींमध्ये अचानक शिर फुटणं, अचानक तुमचं रक्ताची गुठली अडकणं आणि पुढचा रक्तपुरवठा थांबणं, तो डिपार्टमेंट अचानक, जसं मी सांगितलं तसं गरम ग्लासला हात लावला आपण अचानक पटकन हात मागे काढून घेतो, पटकन. सो पटकन होणाऱ्या गोष्टी, एवढा पटकन जर सिग्नल ब्रेन देते, सो कुठलाही डिपार्टमेंट ब्रेनचा डॅमेज झाला, कुठलाही सेल एरिया डॅमेज झाला तर तो सडनली सिग्नल पोचवतो. बी फास्ट. बी फास्ट मधला पहिला होता बी. बी म्हणजे काय? बॅलन्स. बॅलन्स तुमचं मिसबॅलन्स होत असेल, म्हणजे चालताना अचानक तोल जातोय, अचानक, परत तेच आहे, पटकन तोल जातोय, अचानक तोल जातोय, असं जर झालं तर समजायचं आपल्याला काहीतरी ब्रेनमध्ये डिफेक्ट झालेला आहे. बॅलन्स जाणार, तोल जाणार तुमचा, किंवा उठायला गेलात, समजा झोपेतून उठताना अचानक उभंच राहू शकत नाही, कोणाला तरी धरावं लागते किंवा पडेन असं वाटते, अचानकच हे झालेलं आहे, तर तो जातोय बॅलन्स तुमचा. सो बॅलन्स जातोय याचा अर्थ तुमचं ब्रेनमध्ये प्रॉब्लेम आहे. सो त्याला बी. बी फॉर ब्लड विजन पण येतं, पण ई आहे त्यासाठी, ई फॉर आईज. सो जसं आईजचं सांगितलं तसं आईजमध्ये आय साईट आपल्याला बघायचं काम करते. सो आय साईटवर सडनली काही चेंज झाले आणि त्याला रक्तपुरवठा अचानक बंद झाला तर काय होणार आहे? रक्तपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे तुमचं दिसायचं बंद होऊन जातं, ब्लड विजन येतं किंवा दिसतच नाही आहे, अंधार अंधार अचानक आलाय डोळ्यासमोर असं होऊन जातं. सो आय साईट डिफेक्ट होऊन जाते. सो बी झाला, बी फास्टमधला बी, त्याच्यामध्ये बी आणि ई. बी फॉर बॅलन्स आणि ई फॉर आय साईट. सो या दोन्ही गोष्टींमध्ये काही चेंजेस अचानक झाले, पटकन झाले, की आत्ता चालत होतो अचानक तोल येऊन पडले आणि उठताच येत नाहीये, जसं काय माझ्या पायांना ताकदच नाहीये, डोळे पडल्यासारखे उभंच राहता येत नाहीये आणि अचानक दिसायचंच बंद झालं. आता तर व्यवस्थित सगळं होतं, पण आता पूर्णपणे दिसायचं बंद झालं किंवा डोळ्यासमोर खूप सारे अंधारे आलेली आहे, त्याच्यामुळे काही समजत नाहीये. सो ह्या गोष्टींमध्ये पण एक लक्षण आहे स्ट्रोकचं. फास्ट. एफ म्हणजे काय आहे तर तुमचं एफ म्हणजे फेस. आता बऱ्याच जणांचं तुम्ही बघितलं असेल, पॅरालिसिसवाल्यांचा एक साईड कुठली तरी खाली, ओठाची एक बाजू खाली आलेली असते, म्हणजे तुम्ही स्माईल करायला सांगितलं ना तर स्माईल नाही होत, त्यांची एक स्माईल आपली नॅचरली वर जाते आणि एक खाली होऊन जाते, म्हणजे फॉर एक्झाम्पल लाईक दिस. सो अशा वेळेला काय आहे, जो स्माईलचा डिपार्टमेंट आहे त्या साईडचा, म्हणजे ओठांना वर ओढण्यासाठी पण आपल्या ब्रेन सिग्नल देतात, पण तिकडचा सिग्नलच नाही गेलाय, त्यामुळे स्माईल करताना इकडे वर झालंय पण इकडची वरच नाही जाय, आहे तिथेच राहते. त्यामुळे मग फेस, ड्रुपिंग ऑफ फेस म्हणतात त्याला, मग तुमची फेस लाईन आहे ती डॅमेज होऊन जाते. नंतर आहे आर्म्स. ए आर्म्स. आर्म्स म्हणजे हात. हात अचानक तुमचा एक हात वरच उचलत नाहीये, कामच होत नाही, उचलायला गेलात नाही पडतोय खाली, अशी गोष्ट होऊ शकते, म्हणजे त्या हाताला सिग्नल पोचणं ब्रेनचं बंद झालेलं आहे, म्हणजे तो हात उचल, पुढे घे, मागे घे, वर ठेव, जे काही सिग्नल ब्रेन देतं ते बंद झालंय. सो आर्म्स, अचानक हाताचं काम होणं बंद होऊन जातं. नंतर आहे एस. एस म्हणजे स्पीच. स्पीच म्हणजे बोलणं. अचानक बोलायला जमत नाहीये, तोंडातल्या तोंडात बोलायचं आहे पण बोलताच येत नाहीये, शब्दच फुटत नाही, जीभ हलत नाहीये, बोबडं बोललं जाते अचानक. जे जन्मतः ज्यांची जीभ जड वगैरे आहे ते गोष्ट वेगळी आहे, जे पूर्वीपासून बोबडं बोलतात ती गोष्ट वेगळी आहे, पण अचानक तुम्ही नेहमी नीट असता आणि बोलायला जातोय, मला आता बोलताच येत नाही अचानक. सो हे अचानक पटकन जी गोष्ट होतीये स्पीचच्या बाबतीत, बोलण्याच्या बाबतीत, ती स्ट्रोकमध्ये जाऊ शकते. सॉरी, थोडा डिस्टर्बन्स झाला. आणि आता आपला लास्ट ऑप्शन राहिला होता. लास्ट ऑप्शन आहे टी. बी फास्टमधला लास्टचा आहे टी. टी म्हणजे टाईम. आता इथे टाईम खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे वेळेत जर तुम्हाला कळलं की ही स्ट्रोकची लक्षणं आहेत तर तुम्ही वेळेतच पेशंटला योग्य तो उपचार देऊन त्याचं स्ट्रोक पॅरालिसिसमध्ये जाण्यापासून बरंचसं वाचवू शकता. गोल्डन पिरियड, गोल्डन अवरमध्ये त्याला हलवलं पाहिजे, की तुम्हाला जाणवते अशी काहीतरी गडबड आहे. नाही तर बऱ्याच जणांचं असतं, मुंग्या मुंग्या येत आहेत, कसं तरी होतंय, ठीक आहे पाणी पिऊन बघू, शुगर खाऊन बघू, थोडंसं झोपून बघू, नाही, अशा वेळेला वाढू शकतो त्रास आणि मोठा डिपार्टमेंट म्हणजे जास्ती सेल्स ब्रेनच्या डॅमेज होऊ शकतात आणि मग पूर्ण पॅरालिसिसमध्ये, परमनंट पॅरालिसिसमध्ये जाऊ शकतो. बरं, आता ह्याच्यासाठी कारणं काय आहेत? लक्षणं तर पाहिली आपण, कारणं काय आहेत? कारणं आहेत ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशरच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल समजवलेलं आहे, ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पाठीमागे जाऊन ब्लड प्रेशरच्या व्हिडिओ नीट पहा. ब्लड प्रेशर वाढला तर, कारण प्रेशर म्हणजे, ब्लड प्रेशर म्हणजे काय आहे, एका पाईपमध्ये ब्लड किती प्रेशरनी फिरतंय, दॅट इज ब्लड प्रेशर.
सो प्रेशर अचानक वाढलं तर काय होणार? पाईप फुटायचे चान्सेस आहेत. आणि प्रेशर जेवढं जास्ती वाढेल तेवढा कचरा स्पीडने पुढे जाणार, छोट्या पाईप्समध्ये घुसून बसणार, पुढचे पाईप ब्लॉक होणार आणि मग पुढचं प्रकरण होणार. सो ब्लड प्रेशर. दुसरी गोष्ट डायबेटीसच्या पण व्हिडिओमध्ये आपण डिटेल सांगितलेलं आहे की डायबेटीस काय काम करतं. डायबेटीस स्लो पॉयझन आहे, स्लो किलर आहे. सो त्या पाईप्सना, ब्लड व्हेसल्सना मजबूत न ठेवायचं काम, मजबूत ठेवत नाही, हे डायबेटीसमध्ये होतं. त्याच्यामुळे पाईप्स जर मजबूत नसतील तर काय होणार? पुन्हा तेच सगळं होणार. नंतर आहे स्मोकिंग. स्मोकिंगमध्ये पण थोडंसं प्रेशर वाढतं, ब्लड व्हेसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकसायला लागतात, टोकाकडच्या स्पेशली बारीक बारीक पाईप्स आहेत ते आकसायला लागतात, त्यामुळे पण पुन्हा पुढे रक्तपुरवठा होत नाही. नंतर आहे अल्कोहोल म्हणजे ड्रिंकमुळे, अल्कोहोलमुळे काय होतं? ब्लड प्रेशर वाढतं. मग ब्लड प्रेशर वाढलं की पुढचं परत आलं. नंतर आहे मोठा कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉलवर व्हिडिओ आपला डिटेल आहे, ज्यांनी पाहिला नसेल नक्की पहा. त्यातही सगळं हे एक्सप्लेन केलेलं आहे की कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे कसं काय पुढे ब्लड प्रेशरवर परिणाम होतो, पुढे मग पॅरालिसिसमध्ये जातं. अशा बऱ्याच गोष्टी एकाला एक लागून असतात. त्यामुळे ह्या गोष्टी नियंत्रणात ठेवणं फार गरजेचं असतं मोठा धोका टाळण्यासाठी. आता हे टाळायचं कसं? उपाय काय आहे ह्याला? सोपा उपाय आहे. तुम्हाला कारणं कळली, त्या कारणांवर उपाय केले की सगळं नीट होणार आहे. म्हणजे ब्लड प्रेशर वाढला नाही पाहिजे, कोलेस्ट्रॉल वाढला नाही पाहिजे, डायबिटीस वाढला नाही पाहिजे, अल्कोहोल स्मोकिंग कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. हेल्दी डाएट कशासाठी? कोलेस्ट्रॉल कंट्रोलसाठी, शुगर कंट्रोलसाठी. मग पुढचं आपोआप कंट्रोलमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर आहे आपलं एक्सरसाइज. दरवेळेला मी सांगत असते एक्सरसाइज खूप गरजेची आहे. काहीही करा, थोडासा स्वतःसाठी वेळ काढा, पण व्यायाम करा. एक्सरसाइजनी ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, एक्सरसाइजनी ब्लड प्रेशर रेग्युलेट होतं, एक्सरसाइजनी कोलेस्ट्रॉल डायबिटीस तेही कंट्रोलमध्ये येतं आणि मग आपोआपच तुमचं हेल्थ वाढणार आहे ना. कधी कधी MRI दिसतं ब्रेनच्या छोटी गुठली दिसत होती, खूप पूर्वीची आहे, पण त्याची तेव्हा लक्षणं नाही दिसली. पण याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये गुठल्या व्हायचं, रक्तामध्ये कचरा व्हायचं प्रमाण सुरू झालेलं आहे, वाढायला लागलेलं आहे. मग ते वेळीच लक्ष दिलं पाहिजे. बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की मॅडम ब्लड प्रेशर वाढला होता, कोलेस्ट्रॉल पण चेक केला वाढला होता, डॉक्टरांनी प्रेशरची गोळी आणि कोलेस्ट्रॉलची गोळी चालू केली आहे, पण माझं वय आत्ताशा 40च आहे. हे काय वय आहे का? आयुष्यभर गोळी चालू राहणार का? मला इथं ब्लड प्रेशर माझा आता कमी झालं आहे, कोलेस्ट्रॉल पण कंट्रोलमध्ये, मग आता मी गोळी बंद करू का? रक्त पातळवायची गोळी पण कायमची चालू केली आहे, मग ती मी आता बंद करू का? स्वतःहून काही जण बंद पण करून येतात, मॅडम गेले 10 दिवस मी कुठलीही गोळी घेतली नाही आहे, माझं फक्त चेक करा ब्लड प्रेशर. अरे पण ही तुम्ही तुमच्याच जीवाशी खेळताय. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून गोळ्या घेणं किंवा बंद करणं हे टाळा. रक्त पातळवायची गोळी का दिली असेल? कचरा तयार होऊ नये त्याच्यामध्ये म्हणून ना. तो कचरा वाढला तर केवढा मोठा त्रास होऊ शकतो, तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो. तो वाचवण्यासाठीच आपण हे करतोय. त्यामुळे व्यवस्थित सल्ला. गोळी कमी होऊ शकते एखाद वेळेस जर डॉक्टरांनी म्हटलं की बाबा आपण अंडर ऑब्झर्वेशन व्यवस्थित स्टेप बाय स्टेप गोळीची पॉवर कमी करत जाऊ, गोष्ट वेगळी आहे. तुम्ही स्वतःहून बंद काही करायला जाऊ नका गोळ्या. रक्त पातळवायची गोळी कायमची आहे, पण तुमचं कायमचं आयुष्य वाढवणारी गोळी आहे ना ती. कोलेस्ट्रॉल कंट्रोल आहे, BP कंट्रोल आहे, डायबिटीस कंट्रोल आहे. तुम्ही म्हणाल मी पथ्य करीन पण डायबिटीसची गोळी नको. 40मध्ये कशी काय लागली? अरे ह्या वयामध्ये लागणं आजकाल कॉमन झालंय. पूर्वीची लोक, गावातली लोक किंवा जुन्या पिढीची त्यावेळेला खाणं पिणं, राहणीमान, स्ट्रेस लेवल वेगळ्या होत्या. आजकाल त्यांना झालेले आजार आपल्याला 10 वर्ष आधीच येत आहेत आणि आपल्या पुढच्या पिढीला तर अजून 10 वर्ष आधी येतील कदाचित. कारण खूप वर्कलोड आहे, लाईफस्टाईल खूप बदललेली आहे पूर्वीच्या मानाने. आणि आपली लिटरली हवासुद्धा, आजची हवासुद्धा फ्रेश ऑक्सिजनची नाही आहे, सगळी पोल्युशनवाली आहे. तर पोल्युशनच्या हवेत जर ऑक्सिजन नीट नसेल तर ब्लडमध्ये कचरा बनणारच आहे ना. ब्लड फ्रेश कसं राहील? आपला मेंटल स्ट्रेस आहे. एक्सरसाइज, पूर्वी ग्राउंड्स कितीतरी शाळांना, जे जुन्या शाळांमध्ये शिकलेले त्यांना माहिती आहे, शेतं होती, मैदान होते, सगळे मैदानी खेळ खेळले जायचे. आज आपल्याला जिमला जाऊन घाम गाळावा लागतो का? आता ग्राउंड्सच नाही राहिलेत. शाळेमध्ये जेवढं पिटीला नेतील तेवढेच ग्राउंड्स आहेत. पुढे मैदानी खेळ होत आहेत का मुलांची?
ह्या सगळ्याचा परिणाम एक्सरसाइज न होण्यामुळे, आणि एक शाळा सुटून गेली, कॉलेज सुटून गेले की मग एक्सरसाइज थांबून जाते. मग स्पेशली पैसे टाकून आपण जिमला जातो, पण आपण ग्राउंडवर खेळायला, कुठेतरी वॉकला, कधी ट्रेकिंगला, कधी चालायला असे नाही निघत. मग ते केलं पाहिजे. आपलं शरीर आपणच वाचवणार आहोत. मग वेळ आली की धावाधाव करा, हॉस्पिटलला ॲडमिट व्हा आणि तिथे पैसा टाका. त्यापेक्षा तुम्ही तुमची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी पैसा घाला, ते जास्ती चांगलं राहील. रात्रीचं झोपणं, मागे स्लीपवर सुद्धा मी मोठा व्हिडिओ बनवलेला आहे. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये माहिती आहे की झोपेचं प्रमाण, तुमचं सायकल डिस्टर्ब होतीये, पण प्रयत्न तर करू शकता ना. नक्की प्रयत्न करा, कारण नीट झोपला नाही तर मग आतमधले, बॉडीमधले दिवसभरात डॅमेज झालेले सेल, ब्रेनच्या सेल्स पण डॅमेज होतात दिवसभरामध्ये. ते रिकवर कसे होणार? ते रिकवर नाही झाले तर मग पुढे त्रास होणार. काहींना विसरायला होतं, आठवत नाही वय झाल्याप्रमाणे. काही जण म्हणतात आता 40च मी विसरायला लागले, अजून तर माझी 60 पण आली नाही, त्याच्या आधीच मला विसरायला होतंय. मग हे का झालंय? ब्रेनमध्ये कुठेतरी तुमचं मेमरीचं डिपार्टमेंट आहे, तिथे कुठेतरी गडबड व्हायला लागलेली आहे. सो हेल्थकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे.